हर हर गंगे. नमस्कार मित्र हो. आता सध्या मी उभा आहे ते नंदेश्वर घाटावर आणि इथून दिसणारं हे गंगेचं रूप अगदी विहंगम आणि खूप शांत असं दिसतं. या काशी विश्वेश्वरच्या परिसरात म्हणजेच या वाराणसी, ज्याचं पूर्वीचं नाव बनारस असं होतं, या वाराणसीमध्ये जवळपास असे 84 घाट आहेत असं सांगितलं जातं. आणि या 84 घाटांचं प्रत्येकाचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे. आता मी जिथं उभा आहे इथून तुम्हाला जे सरळ सरळ समोरचा जो घाट दिसतो आहे त्याला गोला घाट म्हणतात, कारण तुम्ही तिथं समोर जे बघितलं 2 गोल अशा टाक्या आहेत, त्यामुळं या घाटाला गोला घाट म्हणतात. आणि त्याच्या याच बाजूला इथं लगेच चिटकूनच असा एक मोठा एकच घाट वाटतो, पण याला 2 नावं आहेत. त्याच्यापैकी हा जो एक घाट आहे या घाटाला नाव आहे नंदेश्वर. नंदेश्वर घाटाचं वैशिष्ट्य म्हणजे तिथं समोर जी तुम्हाला जे मंदिर दिसतं, हे मंदिर जे आहे ते नंदेश्वर देवाचं मंदिर आहे. असं म्हटलं जातं की 18व्या शतकामध्ये होळकर राजांनी, होळकर घराण्यातल्या काही माणसांनी हे नंदेश्वर मंदिर बांधलं आणि नंदेश्वर घाटाचा विकास केला, नंदेश्वर घाट बांधला. खरं तर 18व्या शतकात होळकर मराठा साम्राज्यातल्या होळकर घराण्यांनी हे बांधलेलं असल्यामुळे त्याची रचनासुद्धा, मी मगाशी आत गेलो होतो, त्याची रचनासुद्धा अगदी मराठमोळ्या पद्धतीची, मराठाशाही मराठा घराण्यातले जसे बांधकाम आहेत, मराठा घराण्यातले जसे स्थापत्यकला आहे, तशा प्रकारचा स्थापत्यकलेचा एक नमुना आपल्याला इथं छोट्याशा या मंदिरात दिसतो. त्यामुळं बहुतांश मराठी माणसं जेव्हा महाराष्ट्रातून येतात तेव्हा त्यांना इथं या नंदेश्वर घाटावर जास्त आपुलकीचा घाट वाटतो. इथं मराठी बोलणारी काही माणसं सापडतात, मराठी बोलणारी ब्राह्मणही सापडतात, जे पितृपूजन वगैरे केलं जातं ते या घाटावर इथं मराठी बोलणारी माणसं सापडतात. त्यामुळं मराठी बांधव या घाटाला जास्त प्रेफर करतात. तर हे आहे नंदेश्वर घाट आणि इथून अगदी शांत संयमी असा हा नदी किनार दिसतो, ही नदी दिसते. आता बहुतेक उन्हाळा असल्यामुळं या नदीचं पात्र थोडंसं कमी झालेलं आहे, मात्र ज्यावेळेस पावसाळ्यात येतो त्यावेळेस अगदी समोर जे वाळवंट दिसतं ते सगळं या नदीत असतं. मगाशी आपण इथं नदीत स्नान केलं. ही नदी फक्त इथून पुढं 4 ते 5च पायऱ्या आहेत आणि त्यानंतर लगेच ही नदी खूप खोल आहे. त्यामुळं गंगा नदी जी प्रचंड मोठी मानली जाते, महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठी कृष्णा मानली जाते, त्याच्या कैक पट्टीनं ही नदी मोठी आहे हे मला स्पष्ट जाणवतं ज्यावेळेस मी या नदीमध्ये स्नान करायला उतरलो. तर अशा या गंगेचं आपण विहंगम दृश्य पाहतोय. फक्त एकच हुरहुर लागली होती, एकच वाईट वाटत होतं की इथलं पाणी इतकं निर्मळ नाही आहे. हे पाणी प्रचंड गढूळ झालेलं आहे. हे पहा, इथं जनावरं धुण्याचं काम चालतं. मगाशी इथं लोक जेव्हा आंघोळ करत होते त्यावेळेस साबण लावून त्याच्यामध्ये उडी मारत होते. तर अशा प्रकारची काही गोष्टी आहेत ज्याच्यावर खरं तर बंधन आणायला हवं, या नदीचं पावित्र्य राखायला हवं असं वाटतं. तर हा आहे नंदेश्वर घाट आणि गोला घाट, असे जवळपास 84 प्रकारचे घाट आहेत. ही नदी इकडून इकडे वाहते आणि आपल्याला पुढे आता बोटीत बसूनच काशी विश्वेश्वराला जायचं आहे. तर आता जाऊयात या गोला घाट आणि नंदेश्वर घाटावरून बोटीनं काशी विश्वेश्वराकडे.